थोडासा फाईन 3D पेन असतो करता याची स्पेस करते म्हणजे मुलाचं जसं प्रिंट आर्टिस्टिक वर्क वगैरे कसं करायचं कसं डिझाईन करायचं हे सगळं जे आहे महत्त्वाचं आहे सर. किट्स आहेत त्या जवळपास 300 ते वर अठ्ठ्याण्णव कमी सेटअप केलेला आता साऊथसाठी अमरावती डिस्ट्रिक्टमध्ये त्या वर्षाच्या 45 पैसे भेटते याचे 50 शाळेतले ते वाळून जातं. आणि आता काय वॅक्स द्या मग मी बंद करतो. फिलामेंट. अरे मी कुठं म्हणतो बा घ्या या ना शूटिंग करा. नोटीस बोर्डवर वगैरे पण बोलावू शकतो मी बसलो राहतो ते करता येतं आणि स्पीड पण मेधा वाटिका म्हणून एक कंपनी आहे. ते पण आपल्याकडे आता एक नवीन स्टार्टअप आहे. हे IIT बॉम्बे ॲल्युमिनस सोबत आहे. सर तुमची ॲडव्हर्टाईज करायची खूप सुंदर स्टुडंट्सचे आहे ते त्यानंतर आम्ही स्टुडंट्सचे आहे ते गेमिफाईड बनवलेले आहे इन्क्लुडिंग इंग्लिश मॅथ फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि प्लस आम्ही लँग्वेज पण इन्क्लूड केलं आहे जर्मन आणि संस्कृत. सो यामध्ये स्टुडंट येणार त्यांच्या सिलेबस रिलेटेड त्यामध्ये आम्ही इंटिग्रेट केले आहे जे काही गेमिफाईड बनवण्यासाठी त्यामध्ये ते खेळणार आणि जितकं काही त्यांना व्हर्च्युअली जे काही अंडरस्टँडिंग आहे त्याच्यासाठी वाटतं त्यामध्ये जे काही एक्सपेरिमेंट्स केले त्यामध्ये त्यांना काय अंडरस्टँडिंग आहे त्यामध्ये त्या नेक्स्ट लेवल आणि टेस्ट सिरीज त्या टेस्ट सिरीजमध्ये ते 50 क्वेश्चन्सची टेस्ट सिरीज आहे त्यामध्ये त्यांना कळणार की आपण किती शिकलो आणि किती अंडरस्टँडिंग सगळे वर्ष आणि त्यानंतर टॉपिक व्हर्जनमध्ये याच्यासाठी आम्ही काही करण्यासाठी जेणेकरून त्यांच्या लोकल सर्व्हरवरच ते डिप्लॉय करू सो इट विल बी फेस फक्त कम्प्युटर्स लागेल मात्र त्यांच्या ऑफलाईन मॉडेल्स इथं सुद्धा आमचा प्लान चालू आहे तिथे बेळघाटमध्ये त्याच्यामुळे ते लोकल व्हर्जन राहणार साईडला गॅजेट्सवर असतील सो ते कॅन ॲक्सेस आणि सर कारण स्मार्ट बोर्ड सगळीकडे डिप्लॉय केलेले आहे. स्मार्ट कॉन्टेंट आपण प्रोव्हाइड करतो आहे थ्रू सिम्युलेशन्स म्हणजे फक्त व्हिडिओज नाही पण इन 2 वे इंटरॅक्शन. इट इज व्हेरी अफोर्डेबल सोल्युशन दॅट वी आर ऑफरिंग. स्कूल लेवलवर करायचं आहे. येस इंडिव्हिज्युअल पण आहे सर. B2C पण मॉडेल आहे आणि B2B पण आहे ज्याच्यावर स्कूल टू स्कूल आम्ही करू शकतो. आता सध्या औरंगाबाद ते B2C मध्ये येस ते परचेस करू शकतात. B2B मध्ये स्कूल परचेस करतील आणि B2G असेल तर ते गव्हर्नमेंट. केमिस्ट्री लॅबमध्ये
IoT किट्स स्नेक्स त्याच्यामध्ये 150+ लेवल आपण ठेवलेले आहे आणि हा ब्रेनला चार्ज करणारा गेम आहे म्हणजे मुलांसाठी. आता हा म्हणतो आहे की एक रेस कुकर बटन. आता हा एक पॅटर्न आपल्याला शो करायला लागेल. आता यांनी पॅटर्न शो केला तो आपल्याला फक्त रिपीट करायचा आहे. ही फर्स्ट लेवल मी विन झाला होता. आता असे एक लेवल इन्क्रीमेंट होते. मग तसे 150 कलर आपल्याला लक्षात ठेवावं लागतात एका टाईम. तर आता आम्ही असं ठेवलेलं आहे की 10 तुम्ही लेवल पार करा आणि एक प्राईज आमच्याकडून घेऊन जा. तर हा एक आहे की 12 लेवल खेळला आहे सुद्धा म्हणजे 12 कलर हा एक प्राईज सर तुमच्याकडून सर तिकडनं फोटो आपण डिझाईन करतो ॲज वेल एज वेगवेगळे खूप सगळे असे रोबोटिक्स म्हणा किंवा असं मुलांच्या त्यांना खेळता पण आणि शिकता पण खूप सगळं आपण म्हणजे वेगवेगळे इक्विपमेंट डिझाईन करतो. हे तर इथे जितके पण डिस्प्ले केले आपण सगळं DIY मुलं सुद्धा बनवतील असेंबल करतील छोटा प्रोग्राम करतील आणि प्ले करतील. सगळे वेगवेगळे किट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. जसा हा रोबोटिक आर्म पण आहे. याला जसं आपण शिकता पण येईल आणि इंडस्ट्रीमध्ये याला कसं वापरता येईल याचं बेसिक पण आपण बनवतो. सगळं असेंब्ली वगैरे सगळं मुलं करतात. बेसिक कन्सेप्ट विशेष केनोपी दिली त्यांना. इक्विटी असेल सेकंड सो आम्ही फोकस करतो मेनली जे हेअरिंग लॉस टू टॉपिकल असतात त्यांना डिफरन्स आहे त्याच्यासाठी तो आमचा प्रॉडक्ट बघितलं आहे आणि स्मार्ट आपल्या जे आपण पिचिंग घेतलं होतं बाहेर. स्मार्ट आहे मुनेरेच्या नाटकामध्ये टीममध्ये होता सर आविष्कार सो याच्यामध्ये आता म्हणजे आविष्कारच्या वेळेस तो खूपच रॉ होता आता त्याला फर्निश केलेला आहे आणि याची जी PCB आहे आम्ही याचं चालेल जास्त तुम्हाला त्याच्यात फरक जाणवतो. तर आम्ही करतो आता की मनपाच्या शाळा असतात गव्हर्मेंट स्कूल्स त्याबद्दल आम्ही फोकस करतो आहे. काल परवा आमच्या नागपूरमध्ये एक डेमो वर्कशॉप झाला आहे रोबोटिक्सचा. तिथे आम्ही इंडियन आर्मीसोबत आम्ही म्हणजे कोलॅब आहे म्हणजे जम्मू काश्मीर वगैरे सारखे आपल्याला सर्वेलन्स ड्रोन्स वगैरे प्रोव्हाइड करणं एक्सपिरियन्स प्रोव्हाइड करणं देणं रोबोट हे मिनी ड्रोन्स आहेत आणि लहान लेकरांसाठी म्हणजे ESP वायफाय ऑपरेटेड ड्रोन आहे. तर PCमध्ये म्हणजे अमरावती पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि मुंबईमध्ये कंट्रोल करतो आहे आपण जे चायनामधून इम्पोर्ट वगैरे करतो त्याच्या सोल्डरिंग पासून तर कंपनी इथेच सगळं इथेच केलेलं आहे आणि ते प्रिंटेड आहे. कुठे टकराव नाही काही नाही. हा टॉय ड्रोनची कॅटेगरी म्हणजे मी मायक्रो कॅटेगरीमध्ये येतो मला म्हणजे परमिशन आणि आपण ड्रोनचं ट्रेनिंग आपल्या मुलांसाठी घेऊ शकतो. ते तुमचं हे आम्ही 3D प्रिंटेड केलेलं आहे. तुम्हाला जिसून मार्बलच्या रेल्वेमध्ये 3D प्रिंटेड आहे बायोडिग्रेडेबल आहे आणि फिनिशिंग त्यामुळे आमचे कस्टमर जे असतात ते असतात किंवा मेकॅनिकल पार्ट्स रोबोट्सचे आणि एक कपल फोटोज आम्ही डिझाईन करतो. त्यानंतर आमचं रिसेंट प्रॉडक्ट आहे जो आपण लॉन्च करणार आहे तो ऑटोमेशनचं प्रॉडक्ट आहे. इंटरेस्टेड करायचा आपल्या जो ब्लॉग असतो वगैरे तिथे साईडला त्याचं पॅकेजिंगसाठी आम्ही एक कंपनी हायर केलेली आहे. पॅकेजिंगमध्ये आम्हाला फिट करून हे कर्टन ओपनिंग डिजिटल इनोव्हेशन आहे. हां ते त्याचंच आहे ते प्रॉडक्ट. लागल्या बाकी डिवायडमध्ये देतो आम्हाला. म्हणजे समयी लावण्यापासून तर ते सगळं डिजिटल समयी लावणं डिजिटल. आणि सीझर कटिंग मशीन पण आम्ही IoT बेस करतो. आपले विजय वटकर सर आहे ना सरस्वती जिल्ह्याचे इनोव्हेशन होतं ते पुण्याला होते आणि कोविड सुरू होतं ते येऊ नाही शकले. इच्छीला पण टाकले पण ते पुण्याला होते. सो IoT बेस आम्ही सीझरचे मशीन इन्स्टॉल केली आणि इथून बटन लागले आणि इकडे सीझर करता येईल. अरे वा IoT बेस छान अशा ते हो सर डिजिटल इनोव्हेशनचं पण आणि 53 टीम्स आहेत. हां 54
सुरक्षा होते. तर पक्षापासून पण सुरक्षित राहण्यासाठी आम्ही हा मॉडेल बनवला. जसे की आपण याला शेतात ठेवलं तर 24 तास ऑन राहू शकतो. याला कोणत्या डबल हातने द्यायची गरज नाही. जर याला पक्षाचा आवाज आला तर बजर वाजेल आणि मुवमेंट करेल. त्याने पक्षीला असं भास होईल की शेतात कोणते इतर प्राणी आहे किंवा युंगण आहे. त्याने पक्षी घाबरेल आणि पडेल. त्यामुळे इथे कॅमेरा लागला का? त्याचं रिफ्लेक्शन साऊंड काढेल. त्याने पक्षी घाबरतील आणि पडतील. थँक्यू Good afternoon, sir. My name is Arpita Gawande. I am from class 8th standard. Good afternoon, sir. My name is Partha. I am studying in class 8. We are from Rajeshwari Middle School. Sir, our project name is Pal Protection. Sir, आता Pal Protection म्हणजे सर हे शेताचं रक्षण करणार आहे. तर आता तुम्हाला पण माहिती आहे सर, आम्हाला पण माहिती आहे की शहरामध्ये मोठे मोठे बिल्डिंग तयार होत आहे. बिल्डिंग तयार होते त्यासाठी सर तोडणी खूप होत आहे. झाड तोडणी, जंगल तोडणी खूप होत आहे. जंगल तोडणी झाल्यामुळे सर काय होणार आहे की आपले जे प्राणी आहे वाईल्ड ॲनिमल्सला सर राहायला त्यांचे घर पण नष्ट होणार आहेत. त्यांना राहायला जागा आणि खायला अन्न. ह्यामध्ये असं केलं आहे की सर जे वाईल्ड ॲनिमल्स असतात ते येत असतात आणि ते त्यांना खातात. असं आम्ही असं केलं आहे की ते प्राणी जेव्हा प्राणी असं या पाण्यावर जसं इथे एक बजर वाजतात आणि याने जे नेटलिंग करतात त्यामुळे ते बदल असतात. त्यामुळे ते अचानक बांधल्यामुळे ते प्राणी पडतात. सर आम्ही यामध्ये असा कन्सेप्ट यूज केला आहे की बरेचसे शेतकरी त्यांची जी शेती आहे ते सुरक्षित राहण्याकरिता झटका मशीनचा प्रयोग करतात. त्यामुळे ते प्राण्यांना इजा होते आणि शेती वाचते पण प्राण्यांना इजा होते. आम्ही असं केलं आहे की यामध्ये फक्त जेव्हा वन्य पशु शेतीमध्ये येण्याचा प्रयत्न करतील म्हणजे असे आतमध्ये येतील. मॉर्निंग सर. माय Good morning, sir. My name is Kajal Thakre. I am from Shri Shivaji Multipurpose Higher Secondary School. Good morning, sir. My name is Devari Deshmukh. I am Devari Deshmukh. I am also from शिवाजी MTH School, अमरावती. आजच्या बघतो की वाहतुकीचे प्रमाण भरपूर वाढलेले आहे आणि याच प्रमाणामध्ये आपण सायकलचा सुद्धा वापर करतो. बरीचशी लोक स्टुडंट्स क्लासेसला जाताना एक्स्ट्रा क्लासेसला जाताना सायकलचा वापर करतात. दिवसाच्या वेळेस सायकल चालवतो तेव्हा सायकल टर्न करताना किंवा कोणत्याही समोरून जाताना जास्त तेव्हा वाट जातो. पण जेव्हा रात्रीच्या वेळेस मी सायकल चालवते तेव्हा टर्न करताना किंवा माझ्याकडे समोर जाताना मात्र थोडंसं रिस्की ठरते कारण सायकलला कोणताही इंडिकेटर किंवा लाईट नसतो. त्याच गोष्टी फोकस करून एक सोल्युशन प्रोजेक्ट तयार केलेलं आहे ज्याचं नाव आहे ऑटोमॅटिक सायकल इंडिकेटर. याला आम्ही एक जॉयस्टिक फिट केलेली आहे. जॉयस्टिक हे एक इनपुट डिव्हाइस आहे. हे डिव्हाइस डिजिटल वस्तूंची हालचाल नियंत्रित करण्यासाठी कॉन्सेप्ट सर हीच जॉयस्टिक आहे. हँडलला जॉईन जेव्हा आपल्याला सायकल टर्न करायची असते तेव्हा आपल्याला इंडिकेटर नसतो आणि जर आपल्याला टर्न करताना मागच्या रात्रीच्या वेळेसपर्यंत ते डेंजरस ठरू शकतो. जेव्हा आपण एक इंडिकेटर जेव्हा लेफ्टला टर्न केला तेव्हा लेफ्टचा इंडिकेटर जेव्हा राईटला टर्न केला तेव्हा राईट. 4-व्हीलरला इंडिकेटर असतं. हो सर. सायकलला आणि ते ऑटोमॅटिक द्यायची गरज नाही टर्न होईल तर वाजून हो सर. हे ऑटोमॅटिक आहे आणि एक याला आर्डिनो युनो फिट केला आहे. आर्डिनो युनो एक ओपन सोर्स मायक्रो कंट्रोलर बोर्ड आहे. सेन्सरमधून येणारे जे इनपुट आहे ते वाचण्यासाठी आणि जे आउटपुट आहे ते कंट्रोल करण्यासाठी आर्डिनो युनोचा यूज केलेला आहे. याचे की ॲडव्हान्टेजेस हे आहे की याला फक्त जर ही सिस्टीम आपल्याला सायकलमध्ये फिट करायची असेल तर 15 वोल्टचा बॅटरीची गरज आहे आणि ही सिस्टीम लाईट वेटेड सिस्टम आहे. ही सिस्टीम
कॉस्ट इफेक्टिव्ह सिस्टीम आहे आणि रात्रीच्या वेळेस जे सायकल्सचे ॲक्सिडेंट्स होतात सकाळच्या वेळेस ते आपण टाळू शकतो याची ही ॲडव्हान्टेज आणि एन्व्हायरमेंटचं गाड्यांचा इफेक्ट होतो तो आपण टाळू शकतो कारण की सायकल राईस फर्स्ट चारकोल आणि मग त्याच्यानंतर पुन्हा कोर्स तर ह्याने काय होईल वॉटरची टर्बिडिटी pH आणि हार्डनेस कमी होणार त्याच्याद्वारे आपलं वॉटर आणि पॉल्युटेड रिमूव्ह होतं कशावरनं रिमूव्ह होतं जे चारकोल राहते सिद्ध कसं करा सर म्हणजे आता pH आणि 10.5 स्केल तर आम्ही त्याच्यात टाकतो आपल्याकडे तर आता पाणी खाली येणार ह्याचा pH बघता ह्याचा pH ग्रीन म्हणजे तो जवळपास न्यूट्रलच आहे त्याच्यावरून आपल्याला समजते की वॉटर प्युअर होत चाललं आणि याने जे चारकोलमध्ये चारी पार्टिकल्स असतात त्याच्यामुळे वेस्ट जर आपल्याला हे मोठं स्केलवर करायचं आहे तर आपण कामात ज्यांनी काय होईल आता म्हणजे इंडस्ट्रीचं पाणी आहे पुन्हा फिल्टर करून दुसऱ्या कामासाठी वापरू शकतो त्यांनी वॉटर वेस्ट पण नाही होणार आणि प्युअर पण होणार शाळेचे नाव कोणती शाळा बेटा शाश्वत माझ्या फ्रेंडचे नाव स्मार्ट हे स्मार्ट टी-शर्ट बनवण्याचे उद्दिष्ट असे आहे की जे सकाळी फिरायला जातात सायकलिंग करतात त्यांचा कुठल्याही प्रकारचा अपघात होऊ नये यासाठी मी हे स्मार्ट टी-शर्ट बनवलेले आहे जनरली पावसाळ्यात वाड्यात पहाटे 6 ते 7चे दरम्यान अंदाज असतो कार्यक्रमात रस्त्यावर ट्रक लावत असतात ट्रक ड्रायव्हरने खाली फिरणाऱ्या कंडिशनसाठी जवळ आल्यावर मारणे शक्य असते त्यामुळे मी हे स्मार्ट टी-शर्ट बनवलेले आहे या स्मार्ट टी-शर्टचा वापर करेल मला लेफ्ट हँड घ्यायचं असेल तर मी लेफ्ट इंडिकेटरचा वापर करेल म्हणजे मॉर्निंग वॉकला सायकल चालवतात मला जर राईट टर्न घ्यायचं असेल तर मी राईट टर्न घ्यायचा बाकी रेड टर्न आणि जे रात्री जेव्हा त्याला फिरायला जातात त्यांच्यासाठी करेक्ट आहे अंधारात दिसत चालताना इंडिकेटर काय चालताना आपण इलेक्ट्रिक चालत असतो मागचं येऊन कंटिन्यूस लावून ठेवला सफिशियंट असं वाटत सफिशियंट असं वाटत नाही सायकलला लॅपटॉप बाकी दिसतं की सायकल चालली वॉकिंग करताना सायकलला मला मान्य आहे वॉकिंग करताना इंडिकेटरची काय गरज तर आपल्याला वॉकिंग करता
सर DMRS DMRS सर काय कन्सेप्ट आहे? सर ही गाडी अशी असे इथं आपले एनिमी जे हेडक्वार्टर जे असते त्याचं हेडक्वार्टर तिथं हेडक्वार्टरला आपलं टँक देऊ शकतो टँक ट्रस हे पण आपण देऊ शकतो तर त्या ठिकाणी गाडी बॉर्डर क्रॉस करून जाईल. GPS कॅच करू शकत नाही पेपर लागले असं त्याच्यावर त्याने अटॅक झाला त्याने स्वतःचा डिफेन्स स्वतः करू शकते त्याच्यामध्ये मिसाईल सर हे आपलं मिसाईल जेव्हा आपलं जे भारताचं S-400 आहे ते कसं सर 90 डिग्रीवर जाते मिसाईल नदीवर आहे सर नदीवर आली नावली आहेत ना त्या टेक्निकल क्लिअर करू शकतो AIच्या मदतीने सर करू शकतो सर आता हे डिफेन्स आहे सर गाडी स्वतःचा डिफेन्स करते जर सर आपलं S-500 आहे ते कसं सर 90 डिग्रीवर सर 60 डिग्री 360 डिग्री सर हे आपण स्वतःच डिफेन्स सर इथं बॉल आहे सर एक दाखला सर आपल्याला माहिती आहे आपल्या इंडियामध्ये खूप सारे सिविक प्रॉब्लेम्स आहेत जसे की पॉटहोल्स अँड ब्रोकन स्ट्रीट लाईट अजून एक खूप मोठा मेजर डिफिकल्टी आहे जे आहे व्हायोलेशन ऑफ ट्रॅफिक रूल्स तर त्यासाठी माझं सोल्युशन हेच आहे की आपण स्ट्रॉंगर एन्फोर्समेंट बिल्ड करू शकतो आणि आम्ही एक इझी टू यूज आम्ही एक आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे ॲक्सिडेंट रेंज सिस्टम त्याच्या गाड्यांमध्ये त्याने ॲक्सिडेंट होऊ शकतो आम्ही जी सिस्टीम बनवलेली आहे त्याच्या मदतीने आपण जे समोरून गाडी त्याला अलर्ट देऊ शकतो कसं? तर जे आम्ही जेव्हा इथून येणे आहे तेव्हा हे लाईट लागेल तेव्हा इकडची गाडी समोरून गाडी येतात आणि हे ऑटोमॅटिक होत राहील. हे गडकरी साहेबांनी येस याच्यात आपलं जसं माहिती की इंडियामध्ये येणार जे इलेक्ट्रिसिटीचं कन्झम्पशन आहे ते खूप जास्त उरलेलं नाही एवढे पॉवर प्लांट्स हे नाही आहे की त्या कन्झम्पशनला फुल फ्लेवर आहे तर जे हायवेवर जे स्ट्रीट लाईट्स आहेत आपण जे म्हणतो जसं हायवेवर जे लाईट्स आहेत ते म्हणजे कंटिन्युअसली सुरू राहतात रात्रभर अजून जर कोणी म्हणजे फॉर एक्झाम्पल जर करायला आपल्या रोड्समध्ये मोस्ट हां एक मिनिट तेव्हाच लाईट ब्रेक होईल आणि स्मार्ट सिटी याच्यामध्ये सगळी टेक्नॉलॉजी जसं फायर फायटिंग ब्लूटूथने कंट्रोल होते आणि जेव्हा पण इकडे फायर डिटेक्ट होते तेव्हा त्याच्या इथे पाणी पडतं पाणी सुरू आणि इकडे ते प्यायच्या पाण्याचं काय? प्यायचं पाणी नाही सर नाही स्मार्ट सिटीत लोक प्यायला पाणी लागेल ना शुद्ध नाही सर ते फक्त टेक्नॉलॉजीचे जे मॉडेल्स आहेत आणखी डेव्हलप झाली पाहिजे ते दाखवत आहे आणि इकडे क्लोज जेव्हा पाऊस येते तेव्हा जे हे जे मॉड्यूल आहे ते रेन डिटेक्ट करते आणि कपडे ऑटोमॅटिक घरी झाले ते गेलं चांगला कन्सेप्ट आहे पण स्मार्ट सिटीचे मुख्य उद्देश आहे ना ते म्हणजे चांगले ट्रॅफिक कमी असलेलं असते ट्रॅफिक आजकाल ट्रॅफिक प्रॉब्लेम आणि इथे आम्ही ते बनवायची कोशिश केली होती पण प्यायचं पाणी याच्यामुळे ब्लूटूथनं ते
टोलगेट टाईप. नंतर बसवतो. चांगला कन्सेप्ट आहे. आणि इकडे कॅमेरा आहे. जेव्हा कोणची गाडी जास्त ओव्हर स्पीड करेल तेव्हा कॅमेरा त्याला पाहिल आणि पोलिसांकडे. बॅटरी व्हेकल अँगल नाही येत फ्रेमिंग काय आम्ही आधी लेअर्स पहिली लेअर आपण बेस्ट मॉडेल टाकू पाण्याची टर्बिडिटी आणि हार्डनेस पण सात पहिले हे बेस्ट मॉडेल एच 10.5च्या वर 7 ह्याच्यात टाकू. त्याच्यात केलं तर तुम्हाला कळेल हे जर PH7 आहे म्हणजे ऑलमोस्ट न्यूट्रल झालं. ह्याला आपल्याला कळते का जे मँगो आहे मँगो स्पंज त्याच्यामुळे वॉटरची pH टर्बिडिटी आणि हार्डनेस कमी आणि आपण इंडस्ट्रीजचं यूज करू शकतो कारण ते हेवी मेटल्स वगैरे पण येत आणि ह्याला जर मोठ्या स्केलवर करायचं आहे तर आपण ह्याची नॅनोट्यूब यूज करतो. AI रोबोट आहे. अच्छा. बरोबर आहे. सांगतो का पण Not motion, and goes in another. कोणत्या वर्गात कापर गरज वाटते बनवायची पॉल्युशन खूप वाढलं. ते दिल्लीला आहे. इंडियामध्ये पण वाढायला पण ते इंडियामध्ये सोलरवर चालतंय आता चालतं आपलं हे. गुड. सोलर पंप तिथपर्यंत भरेल तुझं टाकतो. म्हणजे पिकांना पाणी मिळेल. कोणामुळे मिळेल? सोलरच्या हेल्पने भेटेल. तुम्हाला ही आयडिया कुठून आली का? सरांनी सांगितली का? मग मॅडम कोणी बनवली? बरोबर आहे. तिघांनी बनवली. सोलर कार आहे सोलर कार आहे. 360 डिग्री अरे वा. राजपूत विषयावर आणि अदर बोर्ड एक्सेट्रा ब्लाउ एडिंग करून सर्व My name is my model name is ESP32 radar jammer robot. This robot can
can jam the radar of another country. For example, when war was going on, this robot can jam the radar of another country and also jets, missiles, etc. This is controlled by mobile. We can see the imprint of the robot. We can control this robot by front, backward, right and left, and also night vision. It can be used to in a night for jamming the radars and all that things. Thank you. रेडार जॅम करू मिसाइल्स रेडार हे सगळं जाम करू शकतो कॅमेरा तुला काही आयडिया कुठून झालं इमॅजिनेशन काय डिमोशन होऊन जाईल ना मुवमेंट बस करेल ना It is a fire alert system. Takes the smoke and fire and give the alarm, and give a notification and a call to the our phone number. Just on camera, आपला हा एक पोल्ट्रीचे एक दोन फायदे असते पहिला म्हणजे पहिला म्हणजे जे हिंचे राहते ते दुसरं म्हणजे जे कॉकपासून जे मीठ मिळते ते आणि त्यांचं जे वेस्ट मटेरियल होते ते खाली ॲक्वाकल्चरमध्ये जाते ॲक्वाकल्चरमध्ये फिश त्यांना ॲब्झॉर्ब करते व त्यांची क्वांटिटी वाढते ते त्यांना जे पण क्वांटिटी वाढते ते आपण बघू शकतो सॉकेट्स काय शेतीमध्ये इथं 8 हे आपलं पोल्ट्रीमध्ये आपण हेन्स चिकन्स पाळतो हेन्स तुम्ही परत गावून आले का परत गावून आले तुम्ही मार्केटचं जे पोल्ट्री यातून दोन फायदे पहिला म्हणजे एग्स आणि दुसरा म्हणजे मीठ त्यांचे जे पण वेस्ट मटेरियल येते ते आपले हे जी एनर्जी मॅट आहे त्याच्यातून खाली पडते त्यांचे जे फिशेस राहते ॲक्वाकल्चरमधले ते त्यांना ॲब्झॉर्ब करते त्याच्यानं जे त्यांचं मीठ राहते ते पण फार्मर करू शकते त्यानंतर पॉलीहाऊस चांगला कन्सेप्ट आहे एवढा मोठा मॉडेल आणलं सगळ्यांनी बोला ये कार्बन प्यूरिफिकेशन मशीन है ये फैक्ट्रीज के बैड पोल्यूशन को क्लीन एयर में कन्वर्ट करते हैं थैंक यू This model is based on Bangladesh shows how hydrolysis is a structure we use. English High School and my topic is rail shelter. On traffic signals, pedestrians and bikers make problems is because there is no shelter in rainy season. शेल्टर कसं मिळेल And then this sensor is there. Then अरे वा चल व्हेरी गुड उन्हाळ्याच्या कामाचं आहे सिग्नल के वक्त सांगा याच्याबद्दल थोडं हा आहे माझे नाव आहे गोपाल सुसे माझे नाव लखन पांडुरंग सुनारे आमच्या शाळेचे नाव राष्ट्रजनता महाराज विद्यालय आमच्या प्रकल्पाचे नाव हाय ऊर्जा प्रकल्प सौर ऊर्जा प्रकल्प आहे
शकते आणि याच्यावर रिझल्ट म्हणजे निर्मिती होऊ शकते याच्यावर 24 तास पण आपण चालू शकते. शेतकऱ्याला ज्या समस्या राहते त्याला वेळेवर वीज मिळत नाही त्यासाठी सोलर पॅनल आपण वापरतो. काय Solar as we will on the switch, all the current will get passed, and the sensor would detect the animal मला ही रिफ्लेक्स त्यांच्या म्हणण्यानुसार सुरू आहे अच्छा किती जास्त किती कमी पकडलं ते तितक्या रिफ्लेक्स लागते तेवढ्या वेळात जास्त मिळतील म्हणजे सगळ्यात शेवटचं टोक पकडा. मी समर्थ सुश्री देवगिरीकर. मी श्री समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातून आलेलो आहे. मी 7व्या वर्गात शिकतो. सर प्रेझेंट आपल्यासमोर सर्वात मोठा प्रॉब्लेम हा आहे की भारतात जास्त लोकसंख्या असूनही इतकी कमी ऑलिम्पिकमध्ये मेडल का आणतो. माझ्या मते शाळेत नंबर म्हणजे मार्क्स विचारले जातात, आर्क्यू नाही. आर्क्यू म्हणजे काय? आर्क्यू म्हणजे शरीराचा प्रतिक्रिया करण्याचा वेग. जितका जास्त रिफ्लेक्स क्वेश्चन तितकी जास्त जितकी कमी रिफ्लेक्स क्वेश्चन तितकीच जास्त त्या व्यक्तीमध्ये चपळता असते. या चपळतेचा योग्य वेळात योग्य वापर करून आपण तो व्यक्ती ऑलिम्पिकमध्ये चांगले रिझल्ट आणू शकतो. आता यासाठी आम्ही घेऊन आलो आहे रिफ्लेक्स क्वेश्चन मीटर. याने एकदम कमी मटेरियलमध्ये आपण कोणत्या पण व्यक्तीचा आरक्यू मोजू शकतो. इथे हात ठेवणार आणि होलच्या बाजूने आणि जसं पण स्केल सोडणार त्याला ते पकडायचे. आता याचे 3 अटेम्प्ट होणार. या अटेम्प्टनुसार आम्ही त्याचा रिफ्लेक्स क्वेश्चन माहीत काढतो. माझे नाव वेदांत आहे. मी 9वीमध्ये शिकतो. माझे नाव वर्षा आहे. मी 8वीमध्ये शिकतो. माझे नाव कार्तिक आहे. मी वर्ग 8मध्ये शिकतो. आम्ही हा स्मार्ट ॲग्रिकल्चर प्रोजेक्ट केलेला आहे. याच्यामध्ये आम्ही स्मार्ट वॉटर हार्वेस्टिंग प्रोजेक्ट केला आहे. ह्याच्यामध्ये आम्ही ऑर्डिनो, ब्रेडबोर्ड, रिले मॉड्यूल, LCD आणि सॉईल मॉइश्चर सेन्सर यूज केला आहे. सॉईल मॉइश्चर सेन्सरमुळे माहीत पडते जमीन सुपीक आहे की नापीक आहे. हाय असेल तर सुपीक आहे, लो असेल तर नापीक आहे. याच्यामुळे शेतकरी आपल्या पिकाची नासाडी होण्यापासून वाचू शकतो. आणि ह्या प्रोजेक्टमुळे आपल्याला ह्युमिडिटी माहीत पडते. हे रेनड्रॉप सेन्सर आहे आणि हे बजर आहे. जर का कोणी शेतकरी सोडला असेल म्हणजे पाऊस आला असेल तर हे पाणी डिटेक्ट करतात आणि हा बजर वाचून शेतकरी उठून ते म्हणजे तात्काळ सोल्युशन आहे. वेट अँड ड्राय प्रोजेक्ट त्यामध्ये जर का काही ओला कचरा असेल तर तो डिटेक्ट करून तो वेटमध्ये टाकतो. आणि सुका कचरा असेल तर तो ड्राय थँक्यू. गुड मॉर्निंग, माझं नाव समर्थ दिनेश विधाते. गुड मॉर्निंग, माझं नाव श्रीराम नरेंद्र देशमुख आहे. गुड मॉर्निंग, माझं नाव श्रवण अमोल कोंडे. आम्ही मधुमेह या शाळेत शिकतो. आम्ही 9वी वर्गात शिकतो. काही वेळेस अशी परिस्थिती येते की लोक धोक्यात असू शकतात. त्यावेळेस या प्रोजेक्टचा वापर केला जातो. जसं की जहाज तुटताना किंवा बिल्डिंगवर आग लागताना. या प्रोजेक्टचे नाव 2-in-1 रेस्क्यू व्हेकल आहे. यानंतरची सविस्तर माहिती माझा मित्र श्रीराम देशमुख सांगतो. हा आम्ही 2-in-1 रेस्क्यू व्हेकल बनवलेला आहे. यामध्ये आम्ही अशा प्रकारचे चाकं लावले आहे की ते रस्त्यावर आणि पाण्यावर चालतात. म्हणूनच याचं नाव 2-in-1 रेस्क्यू व्हेकल आहे. जर एखाद्या इमारतीवर आग लागली, भूकंप आला किंवा पूर आला तर त्या परिस्थितीमध्ये आपण या बोटचा व्हेकलचा वापर करू शकतो. जर
यामध्ये आम्ही 2 मोड लावले, एक ऑटोमॅटिक आणि एक मॅन्युअल. जर एखाद्या ठिकाणी पूर आला तर आपण तिथे याला मॅन्युअल मोडच्या माध्यमातून लोकेशनवर नेऊ शकतो आणि तिथे जाऊन ऑटोमॅटिक मोडवर स्विच करू शकतो. ऑटोमॅटिक मोडवर स्विच झाल्यानंतर जिथे पूर आला आहे तेथील लोकांना हे बोट वाचवेल आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवेल. जर काही परिस्थिती अशी आली की ही बोटच डुबत आहे तर तिथे आम्ही सेन्सर लावलेला आहे की जे पाण्याला डिटेक्ट करेल आणि हा स्पीकर ऑन होईल. हा स्पीकर ऑन झाल्यावर ते म्हणजे सगळ्यांना वॉर्निंग चालली जाणार की हे बोट डुबत आहे आणि तिथे सगळे लोक सिच्युएशन हँडल करू शकतात. त्यामध्ये आम्ही वेगवेगळे कंपोनंट्स वापरले आहेत, त्याची माहिती माझा मित्र समर्थ देणार. याच्यात आपण 2 ऑर्डिनो, 4 नॅनो, 2 N2N8 आहे, 2 HC05, 1 चॅनल रिले, काही सर्वोस लावले आहे, काही सेन्सर्स म्हणजे अल्ट्रासॉनिक सेन्सर, वॉटरप्रूफ अल्ट्रासॉनिक सेन्सर आणि फ्लेम सेन्सर आणि एलडीआर सेन्सर. ऑर्डिनो उनो हा या बोर्डचा एक ब्रेन आहे. N2N8 आहे या मोटरला कनेक्ट करत असतो, म्हणजे मोटर कंट्रोल करत असतो आणि दुसरा N2N8 आहे या रॅम्पला कंट्रोल करत असतो. ठीक आहे. माय नेम इज वंशुदीप अनंत मस्करे. माय नेम इज अभिनव दिलीप अस्वल. Have you ever seen? मी सांगते. आम्ही ही रायटिंग मशीन बनवली आहे, म्हणजे जे डिसेबल लोक असते आणि ज्यांना लिहिण्यात प्रॉब्लेम होतो त्यांच्यासाठी ही रायटिंग मशीन आहे. याच्यावर आपण व्हॉइस कंट्रोल यूज केला आहे आणि ऑर्डिनो युनो आणि N2N8 त्यांचा यूज केला आहे. आणि ही जी मशीन आहे ते हे आम्ही डायरेक्ट प्रिंटरपासून काढली आहे, म्हणजे त्याचा वेस्टचा चांगल्यासाठी उपयोग झाला. थँक्यू. ही गार्डियन्स वॉच आहे, ज्याचा यूज आपण स्पेशली कन्स्ट्रक्टर अजून जे सोल्जर्स असतात त्याच्यासाठी करतो. कारण की खूपदा जे बिल्डिंग कोलॅप्स होते आणि त्याच्यामध्ये जे कन्स्ट्रक्टर असतात ते दबतात तर त्यांचे हार्टबीट लो होते. तर आपण याचे आणि हे जे असते ना ते आपल्या इकडे कनेक्टेड राहते आणि जशी आपली जी हार्टबीट असते ते 0वर आली तर हे जे आहे ना ते जबरदस्त एक झटका देऊन आपली जी हार्टबीट आहे ती जागेवर आणण्याचा प्रयत्न करतो. आणि ते स्पेशली कन्स्ट्रक्टर आपण सोल्जर्सला साठी किंवा जे वॉरमध्ये फील्डमध्ये असतात तर गोळ्या खूपदा त्यांना लागते. तर मग त्या जे गोळ्या आहे त्या गोळ्यांमुळे त्यांचा हार्टबीट लो होतो. तर मग हा एक जबरदस्त इलेक्ट्रिक शॉक देतो. ठीक आहे. आणि जसा हा हार्ट रेट 0वर आला हे पहा तसा हा एक जबरदस्त इलेक्ट्रिक शॉक देईल ज्याने इकडून सरळ आपल्या हार्टवर जाईल आणि जे आपला हार्टबीट आहे त्याला वाढेल. यहाँ पे तो डबल होता है बट न्यूटन लेते हैं. तो मॉर्निंग सर, आई एम Bhumi Radi along with my teammates Krishna Batra and Utkarsh Rao. I am from Narayana Vidyalaya. I am studying in class 8. So here we have making a concept model in which we have to explain that we can generate electricity from the movement of water waves. This concept is based on kinetic energy. This concept is based on kinetic energy or water waves to create clean and renewable electricity. Demo. So why we are generating electricity from water? Firstly, water is a renewable and widely available resource. Everyday coastal areas experience strong and high waves. So from this we can convert continuous motion into electricity and we can produce a large amount of electricity which do not cause pollution. Traditional sources like coal and petroleum can cause pollution and are limited. But wave energy is eco-friendly, sustainable and free. So how does our model works? When water moves up and down, it pushes the floating object. So this movement is transferred to a mechanical system as rotor. Then the rotor transfers the mechanical energy to a generator. The generator converts the mechanical energy into electrical form. Then this electricity can be stored or
used for various purposes. The advantages of this model are first, it is renewable and does not extinguish. It does not cause any air pollution or greenhouse gas. It is it reduces our dependence on fossil fuel. It is highly used in coastal India. Through this concept model, we can show that wave energy can be used as a electricity generator. Thank you. स्टैंडर्ड दिस इज़ द एक्सीडेंट प्रिवेंशन प्रोजेक्ट प्रेजेंट बाय मणिभाई गुजराती हाई स्कूल। ये प्रोजेक्ट हम बेसिकली यू टर्न्स और जब फॉगी वेदर हेवी रेन तब हम ये यूज़ कर सकते हैं। यहाँ पे सेंसर्स और लाइट का यूज़ किया है। जब कोई कार इधर से गई तो यहाँ पे सेंसर रेड लाइट लगती है, सामने वाली कार अलर्ट हो जाएगी एंड जब ये यहाँ से टर्न होके यहाँ पे ग्रीन लगेगी तो ये इजीली टर्न हो जाएगी। इसकी वजह से एक्सीडेंट कम हो सकते हैं। लाउडली My name is Janat Deshmukh and I am from Sri Samarth High School, Amravati. माझा प्रोजेक्ट याच्यासाठी आहे की मुंबई पुणे आणि पुणे उस्मानाबाद इथे थोडासा जरी पाऊस पडला तर लोकांना ते पाणी भरतं आणि लोकांना खूप त्रास होतो। त्यासाठी आपण हे प्रोजेक्ट तयार केलं आहे। जे मॅनहोल आहे तिथं आपण ॲज अ पाईप घेतला आहे आणि जसं आपण याच्या अंदर 50%च्या वरचा ब्लॉकेज झाला हा लाईट इथं चालू होऊन जातो आणि हे जे मॉड्यूल आहे म्हणजे हे जे सेन्सर आहे हे AMC डिपार्टमेंटला किंवा तुमचं जे कॉर्पोरेशन डिपार्टमेंटला तिथं कॉल करून सांगून देतं की मॅनहोल नंबर 16 किंवा 18 हा ब्लॉक झाला आला। My name is Ishan Sandeep Kate. My name is Manish Rao. My name is Ranveer Patel. We are from School of Scholars, Amravati. This is the accident prevention system. It will reduce the percentage of accident. It has two subsystems. One is the alcohol detection system and second is the after accident prevention system. It will help the driver to be safe and It will reduce the time of the accident. If accident has happened, so the medical support need faster. So to reduce the time period of that, we have made the system. It will take only 2 seconds to give the GPS location to the mobile number that we have put in the code. Driver will get alert that you need to decrease the speed, and the cars there is a ignition lock. we have the MOSFET sensor which will lock the ignition. Yes. So And the second system is that after accident prevention system, when in case of accident, the driver needs fast safety system. So medical and safety system. So here is GPS GSM module and SIM module. GPS GSM module and SIM module which will send the location to the nearby hospitals and relatives plus police stations. So now we have put this number, so you can see that there is a GPS location. The network is not there, that's why we cannot. You can see the live location. Department of Physics Lab. My name is Aditya Nitin Kurulkar. My name is Nitin Wange. My name is Shloka Mulkade. आम्ही शंकरराव विद्यालय कळसगावमधून आलेलो आहोत। आम्ही हा स्मार्ट फार्मिंग AI बेस सपोर्ट बनवला आहे। याच्यामध्ये आपण स्प्रेइंग, सीड सोईंग आणि ग्रास कटिंग हे तीन पण एका सोबतमध्ये घर बसल्या आपण करू शकतो। आणि याच्यामध्ये कॅमेरा पण आहे, बजर पण आहे। आपण आपल्या वावरामध्ये आपल्या ॲनिमल येतात, आपल्याला जीवाला हानी होते, त्याच्यामुळे आपण बजर बाजून पण आहे, प्राण्यांना बाहेर काढू शकतो वावराच्या। हे आपण वायफा थ्रू कनेक्ट करून चालू शकतो, म्हणजे आपल्या शेतकरी झाडाखाली सावलीत बसून याला कंट्रोल करू शकतो मोबाईलवरून। त्याला कॅमेरा पण आपण कॅमेरामध्ये पण पाहू शकतो। याची 100 मीटर रेंज आहे। सोलर प्लेट पण आपण बॅटरी चार्ज करण्यासाठी, म्हणजे बॅटरी काम करता ॲटोमॅटिक बॅटरी चार्ज करून आणि ते चालून करू, म्हणजे आपण रात्रीचं पण याला चालू शकतो आणि सकाळी Mega Secure Dual Lock thing. This we have made using RFID card.
Arduino Mega, keypad, I2C LCD display, and jumper wire. So our basic motto of this making this thing was security. We wanted to provide people security. So through this system, as you have seen, we have tried to give setup of 3. This is employee ID. This is student ID. So we opened this with the help of employee ID. It opened, but if we will try the same thing with the student ID, we won't get, because this access is only granted to the employees or the teachers. So basically here our main motto was to provide this. We can this setup we can install in our homes, banks, in our hospitals as well. So homes we can apply the same setup, but in hospitals, what to apply in hospitals? In hospitals, diseases are spreading rapidly. So to prevent the spread of the diseases, we have made this setup. So this is hands-free. We can install in our watches, in our specs. If the thing we can install in this such a thin card, then why not our specs? Why not our watches? So this thing get completely hands-free. So this thing we can, like, if we install it in this, we can just tap and open the thing. So it is completely hands-free, and for hospitals as well, this is very ideal. So in this system, in hospitals, if we are using in everyday life, we are using everything has pros and cons, advantages and disadvantages. A coin also has two sides. So the disadvantages as advantages I have already narrated. So disadvantages. This circuit needs a high power and continuous supply of electricity. If the supply breaks, then this circuit will also stop working. Next, risk of losing RFID cards. What if you lose this card or this watch gets stolen in which the device you have installed with? So basically the concept is like you have not registered this watch. You have registered the code or the chip which is installed in this watch. That we can directly check. Through the software through which we have installed this. So in this setup, if you will directly plug in to the software, and if you will remove the code of the watch or the thing which is stolen, then that code will remove and we can place another code, and through the another code this will work. It can make sector everywhere, it can make the innovation. And you must have used Visa cards. You have to pay with Visa. So Visa cards, we need to credit or debit the money. So in this case, in Visa cards we barter the money. In this we secure our money. So this thing is very cheap in costing. We can make it in very cheap because we can install it in very small places. We don't need a very large space for this, and this is very ideal for everyday use. Your confidential data will be confidential. And suppose if you lost everything, you don't know anything, so there we have a password system as well here. You can enter the password and you can log in the system as well. What if you forgot the password, you lost your keys, you lost your everything? Then this circuit will not open at all. You need to connect it to the software, reset all the programs. You need to fill all the related information. You need to make the program get satisfied with your information. Then this program will allow this software to open the door or open the program and or give you your confidential file. It will check your authorized or non-authorized person. Yes, this is because this is the case of security. We cannot compromise in the case of security. You can store multiple things in this. So our main motto was to provide security. Our main title is Time and Trust on our project. We just try to mix the safety with the technology. Thank you. त्याला ऑपरेट करू शकतो आपण चार लोक आहेत. इलेक्ट्रिसिटी बंद झाली तर पासवर्ड रिसेट होतं. म्हणजे प्रोग्रामिंग जे आहे ना त्यामध्ये आम्ही पासवर्ड ॲड नाही केले. अच्छा, म्हणजे युजरच्या हिशोबाने आता 1 2 3 4 आपण सेट केलं तर आता हे इलेक्ट्रिसिटी शो करत आहे ना. इलेक्ट्रिसिटी ऑफ करण्याकरिता आपण परत प्रोसेस फॉलो करणार. 1 2 3 4 आता सर्किट ऑफ. म्हणजे इलेक्ट्रिसिटीला ऑपरेट करायचं हे सांगत नाही. फायटिंग रूम सांगायचं गुड मॉर्निंग सर.
Saraswati Jagad. My name is Satwaj Bharat Sahu, and our project name is firefighting robot Robotic car. with Wi-Fi. Wi-Fi connection. The main aim of the project is to decrease the accident rates which cause due to fire. The components used in this model are as follows: buzzer, DSP camera, a separate water motor, a lithium-ion battery, a power supplier, battery holder, flame sensor, L298 motor, Memo CSP into 6655, 96 Wi-Fi module, and TT gear motor. This project is useful in the situations like when the fire agencies are not able to come in the fire area due to small roads or due to traffic issues. This car can go from small roads and can extinguish that fire with water motor and the ESP camera. Good morning, sir. My name is Saraswati Jagad. गुड मॉर्निंग सर, मेरा नाम नवीन राजेश नागले है। गुड मॉर्निंग सर, मेरा नाम तेजस वर्मा है। ये हमारा आज का प्रोजेक्ट है फायर फाइटिंग रोबोट विद ब्लूटूथ कंट्रोल। हमारे आज के इस प्रोजेक्ट का एम है, अगर किसी बिल्डिंग, हॉस्पिटल, स्कूल में आग लगी है और फायर डिपार्टमेंट ट्रैफिक में फंसा हुआ है तो हम इसको यूज़ करके आग बुझा सकते हैं। इसको हम ब्लूटूथ से कंट्रोल कर कहीं पर भी भेज सकते हैं और आग बुझाएगा। ये जो हमारा प्रोजेक्ट है इसके लिए हमें एक Arduino R3 L298 मोटर ड्राइवर HC05 ब्लूटूथ मॉड्यूल 4 गियर मोटर्स और एक वाटर पंप, एक बजर और एक फायर सेंसर लगा है। ये इस पूरे प्रोजेक्ट को चलाने के लिए हमें चार सेल लगे हैं। ठीक है। Good afternoon, myself Dimita Bosre. Myself Aradhya Valukar. And myself Anita Khadikar. Today we have made a project on AI smart farming. AI smart farming, also known as smart agriculture, it represents a paradigm shift from traditional labor-intensive farming to a data-driven, optimized approach. We know that the farmers today have acres of land and they are not able to carry out all things like irrigation single-handedly. So this project is solution for such farmers. We can see here there is a water tank. And here is the sensor, moisture sensor. The moisture sensor senses the moisture and it tells us here on this LED screen that what is the moisture and temperature and humidity. According to that we can operate these pipes and motor from the tank, so it can automatically water the fields. And now we can see that moisture is 0. It means the soil is getting the enough moisture and थोड़ा लाउडली सांगा. My project name is MagLeaf. Mag यानी magnet और Leaf यानी lift या फिर levitate. ये जो ट्रेन है ये मैग्नेट की है, ये जापान से इंस्पायर्ड हुई है और हमारे इंडिया में जैसे फ्यूल की ट्रेन होती है वैसे जापान में मैग्नेट की ट्रेन होती है। Good afternoon, my name is Samaya Radhane. This project makes this laser security project is अगर ये लेज़र लाइट का यहाँ पे रिफ्लेक्शन होगा और ये सेंसर है, अगर लेज़र लाइट को किसी ने अगर क्रॉस किया एनी बड़े ऑब्जेक्ट तो ये सेंसर बजेगा लाइक दिस। और लेज़र लाइट यहाँ पे चारों भी तरफ रिफ्लेक्ट होकर इसमें पड़ेगा। उसके बाद अगर किसी भी ऑब्जेक्ट ने इसे क्रॉस किया तो सेंसर बजेगा। सॉरी पर हमारा लेज़र लाइट की बैटरी
प्यूरिफिकेशन, दिस इज आर फैक्ट्री, इसमें जो अलग अलग वेरियस टाइप के बहुत सारे डस्ट पार्टिकल्स रहते हैं वो एक इनर वेयर से होके आउटलेट में से जाते हैं और ये जो एब्जॉर्वर है, एब्जॉर्वर के अंदर जो लिक्विड है कार्बन को प्यूरिफाई करता है और जो कार्बन है वो आउटलेट से बाहर आता है इन क्लीन एयर। आम्ही 9th क्लासच्या विद्यार्थिनी आहोत. माझं नाव युगांती बिरकावते. सध्याच्या काळात पेट्रोल डिझेल हे खूप महत्त्वाचं साधन झालं. प्रत्येकाकडे गाड्या आहेत, गाड्या आल्या की पेट्रोल डिझेल आलंच. पण त्याच्या किमती आज गगनाला भिडल्या. त्यानंतर इंधन विक्रेत्यांकडून होणारी इंधन चोरी, ज्यामध्ये सामान्य लोकांचा स्फोट होतो. जेव्हा आपण पेट्रोलियमवर जातो आणि त्यांना सांगतो की आमच्या गाडीमध्ये 2 लिटर पेट्रोल टाका, तेव्हा ते आपल्याला म्हणतात की स्क्रीनवर बघा. आणि जेव्हा त्यांच्या स्क्रीनवर 2 लिटर येतो तेव्हा त्यांचा जो पाईप असतो तो बंद होऊन जातो. त्यांच्या स्क्रीनवर 2 लिटर आलं पण आपल्याकडे 2 लिटर आलं का हे आपल्याला कसं माहिती? एक्झॅक्टली याच गोष्टीवर आमचं हे प्रोजेक्ट काम करणार आहे. स्मार्ट फ्युएल मॉनिटरिंग सिस्टम अशा प्रकारे. आता इथे 0 ml आहे. जेव्हा पेट्रोल किंवा डिझेल टाकल्यावर 167 ml. किती पेट्रोल टाकले किती डिझेल टाकले? माझं नाव आरती अनिल चौधरी आहे. मी 8th क्लासमध्ये शिकते. माझी शाळेचं नाव आहे मनीबाई गुजराती हायस्कूल. हे माझं प्रोजेक्ट आहे स्मार्ट AQI बेस्ड विंडो क्लोजर. जर बाहेरील प्रदूषण वाढलं तर हे डिटेक्ट करतं आणि विंडो क्लोज होते. मी तुम्हाला करून दाखवतो. इथे मी आता पोल्युशन वाढवत आहे तर विंडो बंद होते. विंडो बंद झाली. आता प्रदूषण कमी झालं तर बघा विंडो ओपन होते. थँक्यू. Heart full of pride and gratitude, I welcome you all to the valedictory ceremony of Juniors Hackathon 2025, which was held at the prestigious Sant Gadge Baba Amravati University. To start this event, this ceremony on a graceful note, I request everyone to please rise for the Vidyapeeth Geet. Please everyone. Baba
With this graceful initiation of the ceremony, with the message of Santa Gadge Baba, we move forward to the welcoming ceremony of our esteemed guests. I would like to call Professor Swati Sherekar, the director of this department, to welcome Honorable Pro Vice Chancellor of Santa Gadge Baba Amravati University, Dr. Mahendra Dhore sir. Please have a round of applause. Next, I would like to invite Mr. Anand Yadav sir. Welcome Mr. D.N. Thakre sir, Director. I would like to invite Mr. Amor Hirulkar sir to welcome Professor Swati Sherekar ma'am. To welcome Dr. K.K. Kalele ma'am, Director, Medha Vatika. To set the tone for this ceremony, I now invite Professor Swati Sherekar ma'am, Head Incubation Center, Santa Gadge Baba Amravati University, to deliver her opening remarks. Ma'am. गुड इव्हनिंग वन अँड ऑल. जसं सगळ्यांना माहिती आहे, आज आपण ज्युनियर हॅकॅथॉनच्या निमित्ताने इथे सर्व जमलेलो आहोत. आजच्या कार्यक्रमाच्या व्हॅलिडिक्टरी फंक्शनसाठी आपल्याला लाभलेले चेअरमन ऑफ टुडेज प्रोग्राम ऑनरेबल प्रो व्हाईस चान्सलर सर डॉक्टर महेंद्र ढोरे सर, त्यानंतर चीफ गेस्ट म्हणून डॉक्टर D.N. ठाकरे सर, ऑनरेबल डेप्युटी कमिशनर डिपार्टमेंट ऑफ स्किल, डिपार्टमेंट एम्प्लॉयमेंट अँड एंटरप्रिनरशिप, त्याचप्रमाणे केतकी कालेले मॅडम, फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ ॲडलॅब्स मेधा वाटिका ॲडलॅब्स प्रायव्हेट लिमिटेड. त्याचबरोबर हा प्रोग्राम आपण अमरावती विद्यापीठाच्या IQSCच्या कोलॅबरेशनमध्ये घेत आहोत. IQSCची टीम जी सकाळपासून इथे उपस्थित होती आणि इन्क्युबेशन सेंटर ज्यांच्या मार्गदर्शनात काम करतं आहे आमचे ऑनरेबल व्हाईस चान्सलर मिलिंद बाराते सर, जे सकाळच्या इनॉग्रेशन प्रोग्रामला आपल्यासोबत उपस्थित होते. त्याचबरोबर आज सकाळच्या इनॉग्रेशनच्या प्रोग्राममध्ये चीफ गेस्ट म्हणून आलेल्या सौम्या शर्मा मॅडम, सगळ्या अमरावती डिस्ट्रिक्ट आजूबाजूच्या शाळांमधून आलेले सगळे टीचर्स आणि स्टुडंट, त्याचबरोबर काम करणारे सगळे जजेसमध्ये आम्ही 2 पार्ट केले होते. एक इन्क्युबेशन साईडनी प्रॉडक्ट पोटेन्शियल पाहण्याच्या अनुषंगाने स्टार्टअप्स ॲज अ जज आणि अकॅडमिक साईडनी द प्रोफेसर्स दोज हू विल लुक टुवर्ड्स द इनोव्हेशन्स आणि रिसर्च पॉईंट ऑफ व्ह्यू पोटेन्शियल ऑफ दॅट पर्टिक्युलर प्रॉडक्ट. तर असं हे सगळं जजेसचं पॅनल सगळे इथे उपस्थित आहेत आणि सगळ्यांचं जितकं कौतुक करावं तितकं थोडं सगळे छोटे छोटे माझे मित्र, त्यांच्यासाठी एकदम जोरदार सगळ्यांचं स्वागत करते.
आणि हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही योजिला, जो की आमच्या दृष्टीने स्कूल कनेक्ट प्रोग्राम आहे. पण हा एक पर्टिक्युलर प्रोग्राम असा आम्ही आखला होता की ज्याच्यातून लहानांच्या डोक्यामध्ये सुद्धा मोठ्या कल्पना नक्कीच येतात. आणि ते आज आपण पाहिलंच की छोट्या छोट्या कल्पनांना एक वाव देण्यासाठी हा प्लॅटफॉर्म आपण इथे उपलब्ध करून दिला होता. आणि त्याचा सगळ्यांनी पुरेपूर उपयोग केला आणि तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आणि त्याच्यामधून खूप सुंदर आयडिया ज्या आज आपल्याला बघायला मिळाल्यात आणि सगळ्या एक्सपर्ट्सचं पण असं ओपिनियन आहे की याच्यातल्या खूप साऱ्या गोष्टी पुढे नेण्यासारख्या आहे, प्रॉडक्ट लेव्हलला नेण्यासारख्या आहे. आमच्याकडे एक 12 वर्षाचा सुद्धा इन्क्युबिटी आहे. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा इन्क्युबिटी होऊ शकता, इन्क्युबेशन सेंटरला येऊ शकता, रजिस्ट्रेशन करू शकता आणि तुमच्या प्रॉडक्टवरती काम करू शकता, तुमच्या आयडियावरती काम करू शकता. ह्याच या प्रसंगी मी सांगू इच्छिते आणि तुमच्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी, कल्पनांसाठी खूप खूप शुभेच्छा देते. आणि जसं तुम्हाला माहिती आहे, मार्क झुकरबर्ग 12-15 वर्षाचा असतानापासून त्यांनी काम सुरू केलं होतं, आज मल्टीमिलियनर आहे. तर तुम्ही सुद्धा एक त्याच्यापैकी व्हावं अशी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. Thank you so much, Professor Swati Sherekar ma'am, for this guidance and opening remarks. After this opening ceremony, I would like to felicitate all our judges, जिन्होंने बड़ी मेहनत से आज के पूरे इवेंट को जज किया और बेहतर से बेहतरीन जो बच्चे हैं उनके प्रोजेक्ट्स को आगे लाने के लिए हेल्प की. Okay, so I will pronounce names of the judges. Those will be felicitated. First of all, I would like to call Mr. Ankush Athawale sir. Mr. Ankush Athawale sir, Professor Mahendra Dhore, Honorable Pro Vice Chancellor, felicitate करेंगे. Ankush Athawale sir. Director, Medha Vatika EdLabs, for her valuable guidance to our students. Please, ma'am. Thank you. Good evening to all the dignitaries on the dais, off the dais, to our esteemed judges, to all the respected teachers and all my dear participants. Today's hackathon was really special. Actually, we saw many ideas that have come to prototypes, many imaginations that have come into innovations, and of course many students who are going to transform into creators. So it was a very, very special event today, and I think last few hours all of us have learned so many things, you know. May that be from debugging of the challenges, the inputs from experts like our BC sir, from Soumya ma'am. So many inputs were there which will help you all polish all your ideas and prototypes. And with the guidance of Incubation Center, I really hope and know both at the same time that many of the, you know, imagination and innovations would turn into enterprises. Medha Vatika EdLabs also supports the same experiential learning process, okay, wherein all these hands-on experience that you have gotten with the product, the same thing you can, you know, have experience with your day-to-day learning also. So just go and visit Medha Vatika, website once, wherein you can see so many hands-on experiments as well as games that are aligned with your syllabus. Okay, so I know that creators of today are leaders of tomorrow, and I can see leaders in each one of you. Congratulations once again, and let us not hold the time for prizes now, right? So thank you so much. Thank you so much, ma'am. And now let's move on to the felicitation part. First of all, Mr. Ankush Athawale sir, please come forward. Honorable Pro Vice Chancellor sir will felicitate Ankush Athawale sir. Let's have a big round of applause. Kunjan Vaid ma'am. मॅडमच्या टीमकडनं कोणी आहे? नाही, मलाच सांगितलंय. ओके, या. On behalf of Kunjan Vaid ma'am, Pro Vice Chancellor sir will felicitate. Shrijit Tharad sir.
Srijit Kharad sir. Mr. D.L. Thackeray sir will felicitate Srijit Kharad sir. Let's have a big round of applause for him. Dr. Rajesh Bhoyar. Mr. Sudarshan Kove sir. Please sir. Honorable Pro Vice Chancellor sir will felicitate Sudarshan Kove sir. Sir. Dr. Sunita Bansod ma'am. Professor Swati Sherekar ma'am will felicitate Dr. Sunita Bansod ma'am. Let's have a big round of applause. Please. Dr. Manisha Kodape ma'am. Now, we are honored to have with us a distinguished personality for today's valedictory function. I humbly invite our chief guest, Mr. D.L. Thackeray, Honorable Deputy Commissioner, Department of Skill Development, Employment and Entrepreneurship, Amravati, to address this gathering. Please. Thank you. आजच्या या समारोप समारंभाचे मुख्य अतिथी डॉक्टर महेंद्र ढोरे सर आणि ज्यांच्या मार्गदर्शनात हे सगळं आयोजन झालं. मित्रांनो, सकाळपासून तुम्ही आहात आणि साहजिकच आहे, मी सुद्धा तुमच्या वयातूनच आलेलो आहे, त्याच्यामुळे लक्ष तुमचं जिथं आहे ते मला माहीत आहे, तुमचं लक्ष कुठं आहे. पण एक तुमच्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते चेहरे हे तुम्हाला माहीत होणं आवश्यक आहे की जेव्हा तुम्ही शाळेत होते, जेव्हा तुमच्या डोक्यातही नव्हतं, तेव्हा काहीतरी असे तरी चेहरे होते, असे लोक होते की जे विचार करत होते की हे जे यंग तरुण मेंदू आहेत, यंग माइंड्स आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि खरोखर म्हणजे आज आम्ही इथं आलो, कुलगुरू सर आहेत, मी आहे, आमचं स्वागत झालं. पण खरोखर एक स्वागत जे राहिलं आहे, तर माझी कुलगुरू सरांना विनंती आहे की सर या टीमच्या वतीनं आपण मॅडमचं स्वागत करावं, जेणेकरून या समारंभाला पूर्णता येईल. मित्रांनो, हा तो चेहरा आहे की ज्यांनी या सगळ्याचं नेतृत्व केलं. ऑफकोर्स अमोल सरांचे, यादव सरांची मेहनत आहे, त्यांच्या टीमची मेहनत आहे आणि जजेसचं परीक्षण सुद्धा आहे. पण हे चेहरे आहेत की जे तुमच्यासाठी प्रयत्न केले. हॅकेथॉन या शब्दात हॅक हा शब्द आहे आणि हॅकचा शब्द जसं आपण व्युत्पत्तीशास्त्र जे आहे शब्दांचं, हॅक हा शब्दाचा अर्थ असते, तुम्ही ज्या अर्थानं हॅक शब्द वापरता तो त्याचा लिटरल मिनिंग नाही आहे काय. हा, हॅकचा अर्थ आहे क्विक इझी एक्सप्लेनेटरी सोल्युशन. सर्वात सोपं, सर्वात अफोर्डेबल, सर्वात युजर फ्रेंडली सोल्युशन जे असते त्याला हॅक म्हणतात. आणि मॅरेथॉन हा शब्द, त्याचा थॉन शब्द त्याच्याशी जोडला आहे की असं देण्याची एक परंपरा, रीत सुरू करणं. ते इथून सुरू झालेलं आहे. तुमच्यातले सर्वांचे मी प्रोजेक्ट पाहिले आणि बरोबर आहे जे मॅडमने सांगितलं की अनेक प्रोजेक्ट असे आहेत की ते त्याचे प्रोटोटाईप बनणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळे आज ठीक आहे बेस्ट प्रोजेक्ट काढल्या जातील, पण याचा अर्थ असा नाही आहे की जे प्रोजेक्ट काढल्या नाही गेले, जे सिलेक्ट नाही झाले ते बेस्ट नव्हते. तुमचे सर्वांचेच प्रोजेक्ट बेस्ट होते कारण तुम्ही या वयात त्याच्यासाठी प्रयत्न केला. मित्रांनो, सक्सेसफुल होण्याला काहीही वय नसते. आपण आपण शिकलेलो आहे की जेम्स वॅटनं घरी कोळशाच्या शेगडीवर लावलेली, कोळशाच्या याच्यावर किटली ठेवलेली होती आणि किटलीचं झाकण त्याला बाहेर पडताना दिसलं. तर जेम्स तेव्हा अगदी 8-10 वर्षाचा होता आणि तेव्हा त्यांनी पाहिलं की वाफेत तर खूप ताकद आहे, मग ही ताकद काय करू शकते. आणि त्याच्यापासून मग जे आपण म्हणतो रेल्वे इंजिन निर्माण झालं. तर असं वय नाही आहे विचार करायचं. तुम्ही तुमच्याकडे फोन सगळ्यांनी आज आणलेले आहेत, त्याच्यावर जर स्टार्टअप पिलो 10 इयर्स टाकलं तर तुमच्या पुढे कितीतरी नावं येतील की 10 वर्षाच्या आतल्या मुलांचे इथं या देशात स्टार्टअप आहेत आणि ते यशस्वीपणे रन होत आहे. त्याच्यामुळे त्या यादीत तुमचं नाव आलं तर हे आश्चर्य करायसारखं नाही आहे, कारण आपली सुरुवातच आपल्या इथं चांगल्या पद्धतीनं झालेली आहे. जो काही कन्सेप्ट आहे, जसं हितेश ओबरॉय म्हणतात
की गेट ॲन आयडिया. पहिली गोष्ट तर एक काहीतरी कन्सेप्ट मिळवा अँड वर्क ऑन दॅट आयडिया. मग त्या कन्सेप्टवर काम करा. माननीय पंतप्रधानांनी 2016 सालीच आपल्याला सांगितलं आहे की स्टार्टअप इंडिया नावाचा प्रोजेक्ट त्यांनी दिला होता. आणि त्यांचं काम आहे, राष्ट्रपुरुषांचं काम असते टार्गेट सेट करायचं आणि ती जबाबदारी मग आपली असते. आज आपल्याला पुढे टार्गेट आहे की 2047 साली आपला देश विकसित असला पाहिजे. आणि मग 2047 यायला तर अजून वेळ आहे, पण काम मात्र करायचं आहे. आणि तुम्ही ते भाग्यवान असणार आहे की जे विकसित भारतात राहण्याचा, समजण्याचा आणि त्याचा आनंद घेण्याच्या तुम्ही त्यावेळेस स्थितीत असाल. पण त्याचे भागीदार तुम्ही असले पाहिजे, ह्या अपेक्षा आहेत. आणि याच्यासाठी काही असं वयाचं काही नाही आहे की आम्ही लहान आहोत, आम्ही करू शकत नाही. तुम्हाला उदाहरण माहीत असेल की छत्रपती शिवाजी महाराज 8 वर्षाचे होते फक्त. आणि 8 वर्षाचे असताना त्यांचे वडील विजापूरच्या दरबारात घेऊन गेले. तर तिथचे त्या दरबारातलं त्यांनी ते वातावरण पाहिलं आणि त्यावेळेस त्यांनी स्वप्न ठेवलं होतं की यस, आपलं एक स्वराज्य असलं पाहिजे. अशा पद्धतीनं कोण्या राजाला, कोणाला आपल्याला सलाम करायची गरज नसली पाहिजे. जनतेचं एक राज्य असलं पाहिजे, स्वराज्य असलं पाहिजे. 8व्या वर्षी पाहिलेलं ते स्वप्न होतं. त्यामुळे तुमचं तर वय 8 पेक्षा निश्चितच जास्त आहे. आणि चांगल्या पद्धतीनं आता जे प्रोजेक्ट केले आहेत, अर्थात हेच प्रोजेक्ट काही पूर्ण नाही आहे, त्याच्यापेक्षा वेगळा. कारण आपण माहीत आहे तुम्हाला की मेंदूचा काय 10% भाग आपण वापरू शकत नाही. तर जो काही तुम्हाला वापरता येईल तो वापरा. तुमच्या सुदैवानं कृत्रिम बुद्धिमत्ता आज तुमच्या हातात उपलब्ध आहे, तिचा उपयोग करा. चांगल्यात चांगले कन्सेप्ट ठेवा, चांगल्यात चांगले प्रोटोटाईप तयार करा जे देशाच्या विकासाला हातभार लावतील. सकाळी माननीय कुलगुरू सर इथं आले होते आणि माननीय आयुक्त मॅडम आल्या होत्या. बघा, त्या चर्चेतून एक तुम्हाला माहीत व्हावा एकच मुद्दा असा आहे की भारतातले जे स्टार्टअप आहेत ते जास्तीत जास्त फूड आणि सर्व्हिस इंडस्ट्रीजशी रिलेटेड आहेत. तर हे चित्र आपल्याला बदलायला पाहिजे. चित्र आपल्याला बदलायला पाहिजे की हे स्टार्टअप मॅन्युफॅक्चरिंगशी झाले पाहिजे. सोपे प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर झाले पाहिजेत, ज्याला इझिली जगभरात मार्केट निर्माण झालं पाहिजे. कारण जोपर्यंत मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये भारत जाणार नाही, चांगले चांगले स्टार्टअप भारतात निर्माण होणार नाही, तोपर्यंत या देशाचं उत्पन्नच वाढणार नाही. उत्पन्न वाढणार नाही तर हा देश विकसित होऊ शकणार नाही. म्हणून त्या गोष्टीवर फोकस करा की जिथं चांगल्यात चांगले तुम्ही स्टार्टअप निर्माण करू शकता. निसर्गानं आपल्या देशाला भरपूर काही दिलेलं आहे. प्रचंड प्रमाणात आपल्याकडे खनिज संपत्ती आहे, वनसंपत्ती आहे. वर्षातून 11 महिने प्रकाशाचा जो मुख्य स्रोत आहे, 11 महिने आपल्यावर मेहरबान झालेला आहे. 11 महिने स्वच्छ आकाश असते. एक आयरनी म्हणून तुम्हाला सांगतो की बघा विरोधाभास कसा आहे. इंग्लंड या देशात फक्त 1 महिने सूर्योदय दिसते. सूर्य 1 महिने स्वच्छ आकाशाचा 1 महिना असते कार्यकाळ. आपल्या देशात 11 महिने आहे. आणि काही काळ आधी सोलर प्रोडक्शन जे होतं ते इंग्लंडचं आपल्यापेक्षा जास्त होतं. सोलर इलेक्ट्रिक प्रोडक्शन. त्याची तर आपल्याला बदलायची संधी आपल्याला आहे. आपल्या महान संविधान निर्मात्यांनी भारतीय घटनेमध्ये मूलभूत कर्तव्य समाविष्ट केले होते. आणि त्या कर्तव्य जर वाचले तुम्ही, फंडामेंटल ड्युटीज जर वाचल्या, कारण इथे इंग्रजी शाळेतले बरेच जण आहेत, तर त्यामध्ये एक ड्युटी यही आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे. तर हा वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्ही सगळ्यांनी अंगीकारला आहे. या प्रसंगी तुम्हाला शुभेच्छा देतो. फार छान आयोजन आमच्या इन्क्युबेशन सेंटरनी केलेलं आहे. आपल्या राज्यात महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आहे जी आमच्या विभागाचा एक भाग आहे, ती याचसाठी काम करते. तर या टीमला सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो. आणि जजेसचे सुद्धा आभार व्यक्त करतो की सर चांगल्या प्रतिभा तुम्ही निवडल्या. निश्चितच तुमच्या पुढे सुद्धा हे निर्माणच झाला असेल की कोणाला निवडायचं, कारण प्रत्येक जण थोडीच तोड होता. आजचे जे कन्सेप्ट आहेत तुमचे ते उद्या प्रोटोटाईप होतील अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद ठाकरे सर. ठाकरे सर डिपार्टमेंट ऑफ स्किल डेव्हलपमेंट, एम्प्लॉयमेंट अँड आंतरप्रेन्योरशिप अमरावतीचे डेप्युटी कमिशनर आहेत. आणि त्यानुसार त्यांचा अभ्यास त्यांनी अगदी 2 शब्दात तिथे सांगून दिला आहे. आणि मला त्यामधला सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो वाटला तो म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आपल्या देशाची भागीदारी होणे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्या देशाचे जास्त करून जे स्टार्टअप्स आहेत ते अगदी वेगळ्या दिशेने आहेत. पण इथे आज जे आम्ही बघितलं ते सगळे प्रोजेक्ट जे आम्ही बघितले त्या प्रोजेक्ट्समध्ये आम्हाला खूप काही प्रतिभा अशा दिसल्या की जे पुढे चालून मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आपल्या देशाचं नावलौकिक करू शकतात. थँक्यू सो मच ठाकरे सर. नाउ बिफोर
the actual prize distribution of today's event, I would like to call upon the president of today's event himself. For the moment, to guide us with his inspiring vision, I now request Professor Mahendra Dore, Honorable Pro Vice Chancellor, Sant Gadge Baba, Amravati University. मला सुरुवातीलाच मॅडमने सांगितलं की बक्षीस वितरणाच्या आधी अध्यक्षीय भाषण आपण लिहून घेऊ, कारण म्हणे मुलं सकाळपासून आली आहेत आणि बक्षीस घेतल्यानंतर मुलं खुर्चीवर न बसता घरचा रस्ता पकडतील, त्या भीतीपोटी मॅडमने मला सांगितलं की भाषण आधी घ्यायचं आहे. मी तुम्हाला विश्वास देतो की माझं भाषण सुद्धा जास्त राहणार नाही. मी अगदी 2-3 मिनिटांमध्ये तुमच्या सर्वांचं कौतुक करणार आणि आपण बक्षीस वितरणाला सुरुवात करणार, कारण माझ्या ऑलरेडी 2 मीटिंग पॅरलली चालू आहेत. मला पण लवकर जायचं आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचं हे जे इन्क्युबेशन सेंटर आहे, रिसर्च अँड इन्क्युबेशन सेंटर फाउंडेशनच्या वतीने जे रिसर्च सेंटर इन्क्युबेशन सेंटर आहे, या सेंटरच्या हेड प्रोफेसर शेरेकर मॅडम आणि त्यांची टीम, यादव सर असतील, हिरोकर सर असतील, या सर्वांनी आजच्या या ज्युनियर हॅकॅथॉन या कार्यक्रमाचं जे आयोजन केलं आणि त्या आयोजनाच्या निमित्ताने त्यांनी किती मेहनत घेतली असेल याचा अंदाज तुम्हा सर्वांच्या उपस्थितीवरून येतो आहे. त्याचं कारण असं आहे की मला माहिती मिळाली की जवळपास 60+ स्कूल्समधनं, मला वाटते प्रत्येक टीममध्ये 3 जण आहेत, असे एकूण 180+ पार्टिसिपंट स्टुडंट्स जे अमरावती जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या स्कूल्समधून इथे आलेले आहेत. असे सर्व तुम्ही भाग्यवान शालेय विद्यार्थी मित्रांनो, मंचावर उपस्थित आपले DL ठाकरे सर जे डेप्युटी कमिशनर आहेत डिपार्टमेंट ऑफ स्किल डेव्हलपमेंट, एम्प्लॉयमेंट अँड एंटरप्रिनरशिप, सोबतच मेधा वाटिका ॲड लॅब्सच्या डायरेक्टर केतकीताई काळेले मॅडम, प्रमुख आयोजक शेरेकर मॅडम, उपस्थित सर्व या ज्युनियर हॅकॅथॉनचे परीक्षक, सर्व विद्यार्थ्यांसोबत आलेले त्यांचे शिक्षक, बंधू भगिनींनो, सर्वांना नमस्कार. आजचा हा जो कार्यक्रम इन्क्युबेशन सेंटरच्या मार्फत करण्यात आला, आयोजित करण्यात आला, याच्यामध्ये आता जसं मी बोललो की जी मेहनत या आमच्या इन्क्युबेशन टीमने घेतली त्याच्यावरून निश्चितच तुम्हा सर्वांचा तसाच उपस्थित मान्यवर मंडळींचा सुद्धा उत्साह द्विगुणित झाला आहे. म्हणूनच मला असं वाटतं की ठाकरे सरांनी या इन्क्युबेशन सेंटरच्या टीमचं कौतुक केलं. त्याचं कारण असं आहे की संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचं हे जे इन्क्युबेशन सेंटर आहे हे गेल्या अनेक वर्षांपासून खूप चांगल्या तऱ्हेने एक विद्यापीठाचा एक घटक म्हणून कार्य करत आहे. आणि हे कार्य करत असताना विद्यापीठाच्या टीचिंग डिपार्टमेंट्सच्या व्यतिरिक्त समाजामध्ये जाऊन विविध स्टेक होल्डर्सशी कनेक्ट साधण्याचा प्रयत्न या इन्क्युबेशन सेंटरच्या मार्फत होत असतो. आणि वर्षभर असे विविध कार्यक्रमांचं आयोजन शेरेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली इन्क्युबेशन सेंटर करत असतं. पण त्यातल्या त्यात आजचा हा कार्यक्रम इतका महत्त्वाचा आणि वैशिष्ट्यपूर्ण असा आहे कारण याच्यामध्ये आपण उच्च शिक्षण म्हणजेच विद्यापीठ आणि स्कूल कनेक्ट हे सुद्धा एक दुवा आपण साधलेला आहे. आणि मी मगाशी सुरुवातीला ॲड्रेस करताना सगळ्यात पहिले तुमची नावं आधी घेतली, नंतर मंचावरच्या पाहुणे मंडळींची घेतली. याचं कारण असं आहे आणि तुम्हाला म्हणताना मी हे पण म्हटलं की तुम्ही खूप भाग्यवान आहात. ते याच्यासाठी मी म्हटलं
की तुम्ही शालेय विद्यार्थी भाग्यवान याच्यासाठी आहात की तुम्ही शालेय जीवनातच तुमच्या शिक्षकांसोबत तुमच्या रिजनमध्ये असलेल्या विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरमध्ये नुसते आलाच नाही तर तिथल्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही पार्टिसिपेट केला आहे. आणि मला प्रामाणिकपणे तुम्हाला सांगायचं आहे की हे भाग्य आम्ही इथे जे बसलो आहे ना यांच्यापैकी कुणालाच लाभलं नाही. आम्ही आमच्या शालेय जीवनात कधीही विद्यापीठाची पायरी सुद्धा चढलो नाही. हे भाग्य तुम्हाला लाभलेलं आहे. आणि निश्चितच आपल्या उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या काही ऍक्टिव्हिटीज चालतात त्याचं देवाणघेवाण किंवा त्या उच्च शिक्षण क्षेत्रामधल्या व्यक्तींशी तुमची आज जी एक प्रकारची तोंड ओळख झाली हे खूप महत्त्वाचं आहे. आणि या निमित्ताने तुम्ही आज आपल्या अमरावती कॉर्पोरेशनच्या ज्या आयुक्त आहेत सौम्या शर्मा मॅडम यांच्याशी भेटले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर मिलिंदजी बाराते सर यांची तुमची भेट झाली हे खूप महत्त्वाचं आहे. आणि याच्यामधूनच तुम्हाला इथे पार्टिसिपेट करत असताना तुम्ही एक प्रकारच्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं आणि त्या कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंटचा फायदा तुम्हाला निश्चितच तुमच्या पुढच्या आयुष्यात होणार आहे. जसं सरांनी म्हटलं की काहीतरी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आपण आजच्या या हॅकॅथॉनमध्ये आपण प्राइज विनर्स डिक्लेअर करणार आहोत. पण खऱ्या अर्थानं मी असं समजतो की ज्या कुणी सर्वांनी इथे पार्टिसिपेट केलं आहे ते सर्वच विनर्स आहेत. सर्वांच्याच आयडिया खूप छान आहेत. फक्त आता ज्या आपण आयडियाज आहेत आपल्या त्या आयडियाज अस्तित्वात आणण्यासाठी अजून आपल्याला जे काही मेहनत करायची आहे ती करण्याची जिद्द तुम्हा सर्वांजवळ असली पाहिजे. ती जिद्द आणि ते स्वप्न बाळगण्याचं सामर्थ्य तुम्हा सर्वांना मिळायला पाहिजे. त्याकरिता अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करणं हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचं इन्क्युबेशन सेंटर नेहमी करत राहणार आहे. आणि याच्याच माध्यमातून ठाकरे सरांनी जो आपल्या माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा विकसित भारत ॲट 2047 हे जे एक टार्गेट आहे आपलं त्याच्यामध्ये आपला सर्वांचा हातभार नक्कीच लागणार आहे. आणि सरांनी खूप सोप्या शब्दात सांगितलं की तुम्ही 2047 विकसित भारतामध्ये भारताचं जे आपलं ती पोझिशन राहील तेव्हा तुम्ही निश्चितच असणार आहात. पण नुसतं बघ्यांची भूमिका न होता आपलं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असून आपण त्यासाठी काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करणार आहोत हे आपण जाणलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी विकसित भारताच्या योगदानामध्ये आपलं सुद्धा योगदान असलं पाहिजे अशी जी रास्त अपेक्षा ठाकरे सरांनी व्यक्त केली त्या अपेक्षेला आपण निश्चितच खरे उतराल असा सुद्धा मला विश्वास आहे. पुन्हा एकदा सर्व माझ्या चिमुकल्या मित्रमंडळींचं खूप खूप अभिनंदन करतो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि सर्वच जणांना प्राइजेस मिळाले आहे असं समजून आपण इथला अनुभव इथल्या या कॉम्पिटिशनचा अनुभव भविष्यातल्या आपल्या वेगवेगळ्या ज्या कल्पना असतील त्याच्यासाठी आपण वापरावा. आणि त्या अनुषंगाने आपल्या स्वप्नामधल्या ज्या कल्पना आहेत त्यांना मूर्त रूप देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी तुम्हा सर्वांना सूचना करतो. आणि तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. Thank you so much, Honorable Pro VC sir. Now let's move to the actual prize distribution of today's event. तर सर्वप्रथम ज्युनियर कॅटेगरी मधून ज्युनियर कॅटेगरी 5th to 7th स्टँडर्ड साठी होती. आणि त्यासाठी सर्वप्रथम कॉन्सलेशन प्राइजचं अनाउन्समेंट. टीम कोड आहे JR18. स्टुडंटचं नाव आहे भाव्या देमला आणि एकांश गवई. भाव्या देमला and एकांश गवई.
एक पहिल्या वाटिकाकडनं पण आहे. सगळ्या विनर्ससाठी स्पॉन्सरशिप सर्टिफिकेट्स हे मेधा वाटिका एडलॅब्स कडून पण आहेत. मेधा वाटिका एडलॅब्स यांच्या सोबत मिळूनच हा आजचा इव्हेंट आपण ऑर्गनाइज केला होता. ऑल द व्हेरी बेस्ट टू दीज स्टुडंट्स फॉर देअर ब्राईट फ्युचर. थर्ड रँक फ्रॉम ज्युनियर कॅटेगरी आणि हा प्राइज स्वर्गीय श्री गणूजी बापूजी भोकरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ तृतीय पारितोषिक देण्यात येत आहे. कोड आहे JR14. स्टुडंटचं नाव आहे भावेश सोसे, नमन सोनारे, आदित्य तायडे. प्लीज कम फॉरवर्ड. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ. या स्टुडंट्सला सोबत 1000 कॅश प्राइज पण मिळणार आहे आणि सर्टिफिकेट्स अमरावती युनिव्हर्सिटी आणि मेधा वाटिका एडलॅब्स प्रायव्हेट लिमिटेड. नमन आणि आदित्य तायडे. लेट्स हॅव अ बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर दिस स्टुडंट. कॅश प्राइज पण या स्टुडंट्सला मिळणार आहे. ज्युनियर 16 JR16. कोड आहे JR16. अद्वैत चौधरी, सोहम माहुलकर. अद्वैत चौधरी, सोहम माहुलकर, प्लीज कम फॉरवर्ड. लेट्स हैव अ बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर दीस टू स्टुडंट्स. संत गाडगे बाबा अमरावती युनिव्हर्सिटी रिसर्च अँड इन्क्युबेशन सेंटर फाउंडेशन आणि मेधा वाटिका एडलॅब्स. या स्टुडंटसाठी कॅश प्राइज पण देण्यात येत आहे. स्वर्गीय श्री गणूजी बापूजी भोकरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ. येत आहे JR13. JR13 कोण आहे? समर्थ देवगीरकर आणि तुषार काटे. फर्स्ट प्राइज. स्वर्गीय प्राध्यापक श्री मधुकरराव खांडवे यांच्या स्मृती प्रित्यर्थ 3000 रुपयांचे रोख बक्षीस पण देण्यात येत आहे. समर्थ देवगीरकर आणि तुषार काटे. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. आणि या स्टुडंट्सला मेधा वाटिका एडलॅब्स कडून 1 वर्षाचं सबस्क्रिप्शन पण फ्री आहे. Let's have a big round of applause for these students. आता सीनियर कॅटेगरीसाठी थर्ड प्राइज स्वर्गीय श्री अशोकराव हिरुळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ तृतीय पारितोषिक देण्यात येत आहे आणि टीम कोड आहे SR09. अर्जुन दुधाने, अथर्व रुद्राक्षवर, अजय राठोड. Please have a big round of applause for these students. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ रिसर्च अँड इन्क्युबेशन फाउंडेशन मेधा वाटिका एडलॅब्स कडून
स्वर्गीय अशोकराव हिरुडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रोख पारितोषिक पण या स्टुडंट्सला देण्यात येत आहे. टाळ्या वाजत राहायला पाहिजे. Many congratulations to you. Second prize, स्वर्गीय श्री अशोकरावजी हिरुडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ द्वितीय पारितोषिक SR31 टीम कोड SR31 प्रेम चराटे. कुठे आहे प्रेम? प्लीज कम फॉरवर्ड प्रेम. Big round of applause for प्रेम. इसका student आहे तो. Research and Incubation Center, Amravati University. सर चाकोती जी. Congratulations, congratulations, Now the first prize. It's time for the first prize in senior category. स्वर्गीय श्री अशोकरावजी हिरुडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कोड आहे. Are you ready? The team code is SR01. साईओम देशमुख, समर्थ विधाते, श्रवण कोंडे. स्वर्गीय अशोकरावजी हिरुडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रथम पारितोषिक रोख बक्षीस यांना देण्यात येत आहे. सोबतच अमरावती युनिव्हर्सिटी रिसर्च अँड इन्क्युबेशन फाउंडेशन तर्फे सर्टिफिकेट आणि मेधा वाटिका एड लॅब्स कडून 1 वर्षाचे सबस्क्रिप्शन आणि सर्टिफिकेट या स्टुडंट्सला देण्यात येत आहे. टाळ्या थांबता कामा नये. Now for vote of thanks, I would like to invite Mr. Anand Yadav. Please. Good evening everyone. On behalf of HGB Research Incubation Foundation, IQAC, Sant Gadge Baba Amravati University and Medha Vatika EdLab Private Limited, it's my privilege to propose vote of thanks. At the outset, we express our heartfelt gratitude to our Honorable Vice Chancellor Dr. Milind Barahatia sir for inaugurating today's event and extending his constant guidance and encouragement. We are equally grateful to Honorable Pro Vice Chancellor Sir Professor Mahendra Dhore sir for his inspiring presence and support during the valedictory session. We convey our sincere thanks to our distinguished chief guest, Ms. Soumya Sharma Madam, Honorable Commissioner, Amravati Municipal Corporation, for gracing the inauguration ceremony. Mr. D.L. Thakre sir, Honorable Deputy Commissioner, Department of Skill Development, Employment and Entrepreneurship, Amravati, for presiding over the valedictory ceremony. Your words have truly motivated and inspired all young innovators present here. Our special appreciation goes to the judges of the hackathon who devoted their time for this event. We extend our deep gratitude to all our sponsors, supporting partner, Raghuveer Mithaiya, Techno Sankalp, Electronova System, Circuito Claro Private Limited, whose generous support made the execution of Junior Hackathon possible. Heartfelt thankful to Medha Vatika EdLab Private Limited for their strong association and co-organization effort. Last but not the least, to every attendees, parent, teacher and supported who contributed to the spirit of this event. Once again, thank you all for making Junior Hackathon 2024 a remarkable and memorable success. Thank you very much. सर्वांचं अभिनंदन. वेट प्रत्येकाने आपल्या हॉलमध्ये ज्या सिरियल नंबर आहे त्याप्रमाणे थोडं 2 मिनिटं बसावे, जेणेकरून तुमची सर्टिफिकेट तुम्हाला सर्क्युलेट